गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं. आणि मला वाटतं आता 8 तारखेला उद्घाटन आहे, तरीसुद्धा अजून कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन निघालं नाही. उलट विमानतळ चालू करण्यासाठी काल जे लायसन्स मिळालेलं आहे त्याच्यावर स्पष्टपणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव आहे. आणि म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आणि आमचं नाव दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं याच्यासाठी आम्ही 6 तारखेला एक लॉंग मार्च काढणार आहे आणि थेट विमानतळावर आम्ही धडक देणार. किती लोकसंख्या असते? नावाची 3 नावाचं पुढे आलं होतं, रतन टाटा आणि बाळासाहेब ठाकरे आणि दिबा पाटील. कुठला रतन टाटाचा विरोध आहे? बाळासाहेब नाही, असं बघा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव तर उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं का दिबा पाटील साहेबांचं नाव द्या, तर तो विषय मिटलेला आहे. टाटांच्या नावाची जरी चर्चा असली तरी महाराष्ट्र विधानसभेने विधान परिषदेने सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी एकमताने राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या नावास मंजुरी मिळावी 3 वर्षापासून प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मंजुरी द्यावी ना केंद्रानं. आणि आम्हीच पहिली पण आमची भूमिका होती स्थानिक भूमिपुत्रांची, आजही आहे. जर तुम्ही विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं नाही तर आम्ही विमानतळ चालू करून देणार नाही. किती साधारण लोक असतील या मोर्चामध्ये? साधारणतः 2 ते 3 लाख लोक असतील. आपलं जे आंदोलन करते कृती समितीचे पण सभासद असणार आहेत ते आंदोलन म्हणजे मी सांगणार सगळ्यांनाच ना, कंपल्सरी कृती समितीच्या अध्यक्षांना भेटणार, त्याच्यानंतर जे सर्वपक्षीय नेते आहेत त्या नेत्यांना पत्रही देणार, फोनही करणार. आता तुम्हालाही माहीत आहे खूप कमी वेळ आहे, तर 4 दिवसानंतरचं ते आंदोलन आहे. त्याच्यामुळं जेवढ्यांना शक्य असेल, परंतु पत्र सगळ्यांना पोचतील, फोनवर चर्चा सगळ्यांशी होईल आणि ज्यांना शक्य असेल तर कृती समितीचे अध्यक्ष वगैरे प्रत्यक्ष भेटेल. काय स्वरूप असेल? आंदोलन स्वरूप म्हणजे लॉंग मार्च असेल आमचा. आणि आमच्या मागणीसाठी आम्ही करावे गावातून आम्ही चालत थेट विमानतळापर्यंत जाणार. परमिशन नाही मिळालं तर काय? परमिशन नाही मिळाला तरी आमचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क बजावणार.